कुण्या वीराने रक्त आपुले खिंडच पेरियले, कुण्या जीवाने शिराविनाही गनिमा लोळविले, कुण्या गड्याने कोंडगडावर प्राण अर्पियले, कुण्या शुराने गनिमी छावणीत गोंधळ मांडियले, स्वतंत्रतेच्या रणामध्ये ते चिरंजीव झाले. महाराज, सिंहासनारूढ होण्याआधी भूपती या नात्यानं आपण प्रतिज्ञा घ्या. म्हणा. मी या हिंदवी स्वराज्याची ही छत्रचामरे धारण करीत असताना भूपती म्हणून या भूमीचं, या भूमीवर नांदणाऱ्या प्रजेचं मायेनं पालन, पोषण आणि संरक्षण करीन. जुलमी आगंतुकांच्या वा आमच्या रक्ताचा मळवट भरून या मायभूमीचं स्वातंत्र्य आणि सौभाग्य प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेवीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो, जर माझं दुर्लक्ष झालं, तर मात्र मला या सिंहासनावर आरूढ होण्याचा हक्क नसेल. वेदशास्त्राच्या आणि धर्माच्या आज्ञेप्रमाणे माझे राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करतील आणि जिजाऊंच्या अंगी मराठेशाहीचं स्वतंत्र सुवर्ण सिंहासन रायगडावर आकाराला येत होत. 350 वर्षांचं ग्रहण सुटून सूर्य आपल्या पूर्ण प्रतिभेसह रायगडावर उगवला. आऊसाहेबांनी आजवर अनेकदा शिवबाला आसवांचा अभिषेक केला. आज त्या अश्रूंच्या सप्तगंगा हिंदूपद पादशाह होणार ही गोष्ट सामान्य नच आहे. शिवबा, धर्मराज्य करा. राम कुण्या वीराने रक्त आपुले खिंडच पेरियले, कुण्याच्या गड्याने कोंडगडावर गोंधळ मांडियले, स्वतंत्रतेच्या रणामध्ये ते चिरंजीव झाले. महाराज, भूपती या नात्यानं आपण प्रतिज्ञा घ्या. म्हणा. मी या हिंदवी स्वराज्याची ही छत्रचामरे धारण करीत असताना